नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण बघतोय विभाज्यतेच्या कसोटीवर आधारित असणारे गणित। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे काय तो व्हिडिओ आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल। आज आपण बघतोय त्याच्यावर आधारित एक्झाम्पल्स कसे सोडवायचे आणि त्याच्याशी रिलेटेड एक एक कसोटी आहे ती मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे। तर बघा, पहिलं जे एक्झाम्पल आहे ते आहे 2 ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती। आता 2 ने भाग जाणारी म्हणजे प्रत्येक संख्येला आपण भाग घालवत बसणार आहे का, तर नाही। तर इथं पण आपण ट्रिक्स म्हणू शकतो। तर ट्रिक्स काय असणार आहे आपली, तर आपल्याला कसोटी पाठ पाहिजे। तर कसोटी काय आहे, तर ज्याच्या एकक स्थानी समसंख्या येतात त्या संख्येला आपण काय करतो, 2 ने भाग जातो। किंवा ज्याच्या एकक स्थानी बघा 0, 2, 4, 6, 8 या 5 संख्यांपैकी कोणताही एक अंक येत असेल तर त्या संख्येला काय होणार आहे, तर 2 ने भाग जाणार आहे। ती आहे आपली 2 ची कसोटी। तर आता आपल्याला ऑप्शन मध्ये चेक करायचे की कुठल्या कुठल्या संख्येच्या एकक स्थानी समसंख्या आहे। तर पहिली संख्या जर चेक केली तर ह्याच्या एकक स्थानी काय आहे, 1 आहे, त्याच्यामुळे याला 2 ने भाग जाणार नाहीये। याचा दुसरा जो एक्झाम्पल बघितलं तर त्याच्या एकक स्थानी किती आहे, 3 आहे, तर त्या संख्येलाही 2 ने भाग जाणार नाहीये। तिसऱ्या नंबर मध्ये बघा, एकक स्थानी 2 आहे आणि इथं 2 असल्यामुळे या संख्येला काय होणार आहे, तर 2 ने भाग जाणार आहे। तसंच चौथी जी संख्या आहे ते एकक स्थानी 5 आहे, म्हणजे या संख्येला पण 2 ने भाग जाणार नाहीये। म्हणजे आपला जो करेक्ट ऑप्शन आहे तो आहे आपला 3 नंबरचा, म्हणजे 72,142 या संख्येला काय होतं, तर 2 ने भाग जातो। दुसरं गणित बघतोय आपण। तर दुसऱ्या गणित मध्ये काय सांगितले बघा, 3 ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी कोणती संख्या कोणती। आता 3 ने निशेष भाग जाणारी संख्या म्हणजेच काय, तर जी दिलेली संख्या असती त्या संख्येचे प्रत्येक डिजिट म्हणजे वेगवेगळ्या डिजिटची ऍडिशन करायची आणि जर ऍडिशन करून जे उत्तर येईल त्या उत्तराला जर 3 ने भाग जात असेल तरच त्या संख्येला काय होतं, तर 3 ने भाग जातो। म्हणजेच काय करायचंय बघा, तर इथं आपल्याला पहिल्यांदा काय करायचंय, तर 2543 अंक दिलेले आहे। तर आपण काय करणार आहे, ह्या प्रत्येक संख्येचा काय करणार आहे, बेरीज करून घेणार आहे। म्हणजेच बघा 2 आणि 5 किती झाले, 7 झाले, 7 आणि 4 11 आणि 11 आणि 3 किती होतात, 11 आणि 3 14 होतात आणि 14 हे आपल्या 3 च्या पाड्यात नाहीयेत। म्हणजेच या पूर्ण संख्येला 3 ने भाग जाणार नाही। दुसरी संख्या बघा, तर 4574 आहे, म्हणजे 4 अधिक 5 अधिक 7 अधिक 4 असं करायचंय आपल्याला। म्हणजेच काय करायला लागेल बघा, 5 आणि 4 9 आलेले आहेत, 9 आणि 7 16 झालेले आहेत, 16 आणि 4 किती होतात, तर 20 होतात। 20 ही संख्या पण काय आहे, 3 च्या पाड्यात नाहीये, म्हणजे ह्या पूर्ण संख्येला 3 ने भाग जाणार नाही। पुढचा दिलेला अंक आहे आपल्याला 7641 आहे। तर तिथं पण आपल्याला काय करायचंय, 7 अधिक 6 अधिक 4 अधिक 1 म्हणजे या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायचे। बेरीज बघा, 7 आणि 6 13 होतात, 13 आणि 4 17 होतात, 17 आणि 1 किती होतात, तर 18 होतात आणि 18 ला काय होतं, तर 3 ने भाग जातो। 3 संग 18 म्हणजे 3 च्या पाड्यात 18 आहे। म्हणजेच 7641 ला काय होतं, तर 3 ने भाग जातो। त्या पद्धतीने एक्झाम्पल म्हणून बघूया आपण। तर 9 आणि 1 10 होतात, 10 आणि 7 17 होतात, 17 आणि 0 किती होतात, 17 होतात। 17 या संख्या 3 च्या पाड्यात नाहीये, म्हणजेच 7641 या संख्येला 3 ने काय होणार आहे, विशेष भाग जाणार आहे। म्हणजेच दिलेल्या सगळ्या अंकांची बेरीज करायची आणि बेरीज करून ती संख्या जर 3 च्या पाड्यामध्ये असेल तर त्या संख्येला काय होतो, पूर्ण संख्येला 3 अंकी असू दे, 5 अंकी असू दे, 7 अंकी असू दे, त्या पूर्ण संख्येला काय होतं, तर 3 ने भाग जातो। आता चौथं म्हणजे तिसरं गणित बघतोय आपण। तर तिसऱ्या गणितात काय सांगितलेलं आहे बघा, तर 4 ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती। तर 4 ने भाग जाणारी निशेष म्हणजेच आता काय करायला लागेल, आपल्याला 4 ची कसोटी लक्षात आणायला लागेल। आणि 4 ची कसोटी काय आहे, तर एकक आणि दशक स्थानचे एकत्र करून अंक जो तयार होतो त्या पूर्ण अंकाला जर 4 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो। म्हणजेच बघा, एकक आणि दशक स्थान, एकक आणि दशक म्हणजे इथं आलेलं आहे आपलं 26। आता 26 हा 4 च्या पाड्यात आहे का, तर नाहीये। 4 सख्ख 24 आणि 4 सत्ते 28 आहे। म्हणजेच ह्या पूर्ण संख्येला काय होणार आहे, 4 ने भाग जाणार नाही। त्याच पद्धतीने पुढचा अंक घेतला आपण 34,782, तर एकक आणि दशक स्थानचा अंक घेतला तर 82 होतं आणि 82 ला काय होतं बघा, तर 82 हा 4 च्या पाड्यातील संख्या नाहीये, 8 आहे।
2 नाहीये, पण जर एकत्र जर भाग घालवला याला तर एकत्र 82 ला भाग जात नाही 4 म्हणून या संख्येला पण काय होणार आहे तर 4 भाग जाणार नाही. बघा पुढचं जर घेतलं 57,836 घेतलं तर शेवटचे 2 डिजिट म्हणजेच काय एककाने दशकाचे अंक घेतले तर इथे येतं 36. 4 9 36 म्हणजे 36 ला काय होतं तर 4 नी भाग जातो म्हणजेच ह्या पूर्ण संख्येला काय होणार आहे 4 नी भाग जाणार आहे. त्याच पद्धतीने शेवटचं एक एक्झाम्पल बघू आपण. आता इथं परत 38 आहे. 38 4च्या पाड्यात आहे का तर नाहीये. 4 9 36 आहे आणि 4 10 40 म्हणजे 38 4च्या पाड्यात येतच नाहीये आणि 38 ला 4 नी भाग जात नाहीये म्हणजे या पूर्ण संख्येला 4 नी भाग जाणार नाही. पुढची जी कसोटी आहे आपली म्हणजे चौथा जो प्रश्न आहे तो बघा 5 ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती. आता 5 ची कसोटी काय आहे जसं 2च्या कसोटीमध्ये एकक स्थानाला 0 2 4 6 8 हे अंक लागतात तसंच 5च्या कसोटीला अंक कुठले लागतात तर एकक स्थानी तुम्हाला 0 आणि 5 0 किंवा 5 या दोघांपैकी कुठलाही एक अंक असेल तर त्या संख्येला काय होतं तर 5 नी भाग जातो. तर त्याच पद्धतीने इथं ऑब्झर्व केलं तर ह्याच्या एकक स्थानी किती आहे 4 आहे त्यामुळे या संख्येला भाग जाणार नाहीये आपला. ह्याच्या एकक स्थानी 6 आहे त्याच्यामुळे या संख्येला पण आपल्याला काय होणार आहे भाग जाणार नाही. नेक्स्ट आहे आपला 4 या संख्येला पण भाग जाणार नाहीये आणि शेवटच्या गणितात आहे म्हणजेच ऑप्शन मध्ये 5 आहे म्हणजेच ह्या पूर्ण संख्येला काय करणार आहे 5 नी भाग जाणार आहे. जसं की एक सिंपल ट्रिक आहे 2च्या पाड्याचं जर टेबल आपण लक्षात घेतला तर एकक स्थानाला 0 2 4 6 8 0 2 4 6 8 असे अंक येतात. 5चा पाडा घेतला तर 0 5 0 5 0 5 असे अंक येत जातात. त्यावरूनही आपण लक्षात ठेवू शकतो की या 2च्या आणि 5ची कसोटी काय असते. या ठिकाणी हा व्हिडिओ संपलेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.